तरी देवाला सुद्धा बेजारी आहे. अशा उपदरी अनंताशी नीच वामनत्वाने कशी, मग आता बाकीचं काय. म्हणून संतांनी इच्छा केली नाही. संतांनी जर इच्छा केलीच असेल तर ती फक्त देवाची इच्छा. आणि देव हृदयात धरल्याचा परिणाम असा की रिद्धी सिद्धी मार्ग आल्या. एवढं प्रमाण घेऊ तुकोबाई वर्णन करतात. आता साधी तर झाले माझं सगळं साधी ध्यानात येणार. येते अंगा वसती लक्षण, येते अंगा वसती लक्षण, अंतरी देवे धरिले ठाणे, आपणची येतील दयाच्या गुणे. या रिधी सिद्धी सगळ्या अनायास येतील जर देव हृदयात असेल. देव भाग्य घरा येतील, संपत्ती त्या सगळा. याचा अर्थ असा आहे की सगळं काही आम्हाला एकात भेटलं. म्हणून संतांनी एकाला धरलं. वन उद्यान गंगादी जीवन, यास पृथ्वी देवी अधिष्ठान. तेवी सकळा लक्षणांचे जन्मस्थान, माझी भक्ती जाण उद्धवा. आणि त्यामुळं या संतांनी ती भक्ती ते प्रेम हृदयात धारण केल्याचा परिणाम असा आहे. अष्टमहासिद्धीचा गुणाला पाठ. पण हे संत मात्र असे आहेत की वागोने दियाड कोणी तया. त्या रिद्धी सिद्धीला आपल्या जवळ जागा देत नाही. सिद्धीला आली तिसे कोण तया कुसे, नेगे राजहंसे है ना. रिद्धी सिद्धी देशवटा त्रास न शिवती या वैशिष्ट्य. संतांना कोणत्या जातीपातीचा विटा नाही, पण रिद्धी सिद्धीचा विटा नाही जवळ येऊ देत महाराज ते रिद्धी सिद्धीला. कारण रिद्धी सिद्धीत गुंतला की देवापासून अंतरला म्हणून समजा. पद मिळेल, प्रतिष्ठा मिळेल, पैसा मिळेल, समाजात मान मान्य सगळं मिळेल हो, पण नाही त्या निश्चिती देव झाला. त्याला देव मात्र मिळणार नाही. म्हणून संतांनी वागोने द्याड कोणी तया त्या रिद्धी सिद्धीचा स्वीकार केला नाही. किंवा अजून एका पद्धतीने बोलायचं झालं की अष्टमहासिद्धीचा ऐश्वर्य जरी प्राप्त झालं तरी अंतरंगातून मात्र ते अनासक्त आहे. अनासक्त म्हणजे निसंग. आजकालच्या भाषेत बोलायचं झालं तर डिटॅचमेंट त्यांना साधलेली. जगात कुठेही वावरत असताना माणसानं डिटेच राहिलं पाहिजे, लई छाटायला जाऊ नये. यद्यपि मला खूप दिवस प्रश्न होता की संतांना तर सगळे आपलेच वाटतात, हे विश्वाची माझे घर, अशी त्यांची अवस्था आहे. किंबहुना चराचर आपणच झाला अशी अवस्था आहे. तरी सुद्धा काही लोकांपासून संत लांब राहतात का नाही? भागवतातही नारदांचं जे पूर्वचरित्र नारदांनी सांगितलं त्यामध्ये एक नारदांनी श्लोक दिला. चक्रू कृपाम यद्यपि तुल्य दर्शना. यद्यपि तुल्य दर्शना. यद्यपि संतांना सगळे सारखे असले तरी माझ्यावर त्यांनी विशेष कृपा केली असं नारद म्हणतात. मग मला प्रश्न पडायचा असं का बरं असं व्हा. तर त्याचं उत्तर तुकोबरायांनी दिलं. तुकोबराय म्हणाले बाबा तुका म्हणे
म्हणे जे बघा तुकोबाने दिल्यामुळे गेलं तुका म्हणे जया संकोच दर्शने तया तया जाणे अनुचित. तुकोबाई म्हणतात आपण जरी संतत्वानं त्याच्या जवळ जात असू तर त्याला आपल्या जाण्यानं संकोच होत असेल तर तया खाया जाणे अनुचित. काही काही माणसाला लई खेटायचे सवय ना, खेटू नये तेवढं. तया खाया जाणे अनुचित, तशा ठिकाणी जाणं अनुचित आहे म्हणून संत सुद्धा जुळून आहेत काही ठिकाणी. माझं वाटलं कुठून घ्यायचं असू द्या होते असं. गोवा म्हणल्यावर जरा सापडली सांग की जरा गोळाच करावा म्हणा की असं रीती सिद्धी संबंधानं बोलत होतो आपण काही है ना. संत असंग राहता आलं पाहिजे, अनासक्त राहता आलं पाहिजे. माणसं घरी हे व्हायला नाही नाही. संतांना रीती सिद्धीसारखं जरी ऐश्वर्य प्राप्त झालं तरी वागोनी आड कोणी तया. बघा प्रतिष्ठेला काही कमी आहे का? प्रतिष्ठेला काही कमी नाही. प्रसिद्धीला काही कमी आहे का? प्रसिद्धीला काही कमी नाही. महाराष्ट्र शासनानं दखल घ्यावी इथपर्यंतची प्रसिद्धी. आता त्यांचं नाव घेतलं तर त्यांना आवडणार नाही म्हणून फक्त बोलतो. प्रसिद्धीला कमी नाही. ऐश्वर्याला काही कमी आहे का? ऐश्वर्याला काही कमी नाही. पण अंगावर इस्त्रीचा कपडा नाही. अगदी साधा पोशाख जसा साधन कालात माऊलींना मी साधन कालातही पाहिजे. राऊत बाबांचं कीर्तन होतं तिथं सिद्धपेठामध्ये खूप आधी. बाबांनी ऐसा कर घर आवे राम अभंग घेतला होता आणि चाल दुसऱ्याला सांगितलेली असताना त्यांनी नाही माऊलींना म्हणून तेव्हा मी पहिल्यांदा पाहिलं होतं माऊली. खूप वर्ष झाली त्याला. कुठल्या तरी संस्थेचं हे होतं. म्हणजे थोडक्यात बोलायचं झालं तर प्रतिष्ठा आता कमी नाही. साधनात बघा आपलं प्रसिद्धी कमी नाही, पैसा कमी. अर्थात ही अष्टमा सिद्धी आहेत सगळ्या त्यांच्या चरणाजवळ. पण आपल्या आचरणात बदल नाही, स्वाध्यायात खंड नाही. आम्ही आळे फाट्याला गेलो होतो. रेडेश्वराच्या समाधीत माऊलींचा उत्सव होता आणि दुपारी आमरस इतकं खाल्लं. आता माऊलीचं नियोजन म्हणजे आमरस साधा राहील. माऊली क्षमा मागून बोलतो पण मी नेहमी माऊलींसाठी एक वाक्य बोलतो की माऊली जर बिना वासराच्या गाई खाली धार काढायला बसले तर धार काढू शकतील एवढं सामर्थ्य. एका ठिकाणी माऊलींनी सप्ताह केला. ज्या परिवाराचं अख्खं आयुष्य नास्तिकवादात गेलं त्यांच्या पण मंडप घ्या. ही बिना वासराच्या गाईला दूध काढणं नव्हतं का? तर सांगण्याचा अर्थ असा तर एवढं सामर्थ्य आहे त्यांच्यामध्ये. हे सगळं आहे पण या सगळ्यापासून अनेक मोठे मोठे उत्सव झाले. किती देणगी उरली, किती काय. माऊलींच्याच मुखातून ऐकलेलं प्रमाण आहे आणि ते माऊलींसाठी अगदी जसे असतंच आहे. राहोनी ती बाकी दान ज्याचे त्याचे टाकी. निघाले घोडं फडकली की निघाल. हे वैराग्य म्हणून हे सगळं घडू शकतं. वैराग्य इतकं धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा महाराजांनी वर्णन केलेलं आहे. धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा. जशी अग्नी असावी तसं विवेकासहित वैराग्याचे बळ असं सामर्थ्य त्यांच्याजवळ असल्यामुळं या गोष्टी साध्य होतात. आणि आता काही या गोष्टी साध्य होणाऱ्या नाही. म्हणून वागोने दियाड कोणी तया अशा महापुरुषांना रिद्धी सिद्धीची किंचित चाड नाही. इथं बाहेरच बस. किंचित इच्छा नाही. वागोने दियाड कोणी तया तेथे घाटाळे पुरतो विचार वर्णावया पार महिमा त्यांचा मधीचा म्हणायचे का? आदरणीय अमोल महाराज पल्ले, आदरणीय शंकर महाराज